गावात जायला गाडी मिळणार नाही आता, गाव पण लय लांब आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम नसेल तर मी सोडतो गावात. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मॅडम, तुम्हाला सुरक्षित पोहोचवतो. मी पण याच गावचा आहे. हां, तसं आपण कुठल्या लेडीजला स्वतःहून बोलत नाही बरं का, पण तुम्ही एकट्याच्या एवढ्या आडरणातनं चालला होता, म्हणलं असं एकट्या बाईनं जाणं बरोबर नाही, म्हणून आलो मी वळून. कुठून आलात तुम्ही? मुंबईवरून. सॉरी बरं का, पेट्रोल संपलंय जरा गाडीतलं. 10 मिनटं थांबता का? पेट्रोल मागवतो की लगेच. हॅलो, हां कुठे रे? अरे एक अर्जंट काम होतं जरा. अरे तर माळावर माझी गाडी बंद पडली. हा पेट्रोल संपलंय. हा जरा पंपावर नाही आहे ना पेट्रोल घेऊन लवकर. हां हां हा माळावर ते थोडं पुढं आलं ना की हां तिथंच आहे. हां बरं बरं, ये ये लवकर ये बरं का, अर्जंट आहे जरा. ये ये 10 मिनिटात येतोय. गावात कुणाकडे आलात तुम्ही? नोलवात्या म्हणजे भोसल्यांची का? हां, नाही याच्या आधी कधी बघितलं नाही तुम्हाला गावात, म्हणून विचारलं. लहानपणी खूप यायचे मी या गावी. सुट्ट्यांमध्ये इथे राहायला मला खूप आवडायचं. स्वच्छ हवा, पक्ष्यांचा आवाज, ही शांतता. शहरासारखी गर्दी नाही ना इथे. माझं एक स्वप्न होतं, शेतकरी मुलावर लग्न करायचं आणि गावातच शेती करत निवांत आयुष्य जगायचं. पण बाबांनी शहरातल्याच मुलाबरोबर लग्न लावून दिलं. नवरा खूप चांगला आहे तसं माझा, त्यांच्यामुळे माझं पूर्ण आयुष्य बदलून गेलं. आणि आता असं वाटतं ही शांतता मला खायला उठली असते, इतकी शहराची सवय झाली आहे. आपल्याला पण लहानपणापासून शहराचं लय आकर्षण वाटायचं. शहरात राहावं, एखाद्या मॉडर्न मुलीबरोबर लग्न करावं. पण घरात आपण एकुलतं एक, 60-70 एकर जमीन, उद्योग, घरी आई वडील. नाही जमलं शहरात राहायला. मग आमच्या आबांनी गावातलीच एक पोरगी बघून दिलं लग्न लावून. हा, पण पोरगी मात्र दिसायला हिरो आहे बरं का. लई जीव लावते आपल्यावर. सगळी शेती एकटी सांभाळते. घरी कोण आलं गेलं सगळ्यांची खातिरदारी करणार. आपल्या एकट्यावर लोड नाही. पाहिजे तसं जगा. तुम्हाला सांगतो मॅडम, कधी कधी स्वप्नापेक्षा ना वास्तव सुंदर असते. भाऊ, सांगायचं तर होतं वहिनीसोबत आहे, मोठी गाडीच घेऊन आलो असतो की. कशाला 2 व्हीलर वगैरे फिरतोय, घेऊन आलो असतो मोठी गाडी. निघू का मग मी भाऊ? पेट्रोल भरले गाडीत. चालू द्या तुमचं, येतो मी.
सॉरी बरं का मॅडम, तुमंग्यात चुकून तुम्हाला वहिनी म्हणला. हा पण खरं सांगू का, 2 मिनटं मला लय बरं वाटलं आपल्याला बी शहरातली पोरगी शोभतीये की नाही का. म्हणूनच मी पण त्याचा गैरसमज दूर नाही केला. वाटलं मी बी गावची पाटील शोभून दिसतीये की काय. बरोबर बोलले ना. तुम्ही आता इथं उतरा, पुढं गाव आहे. उगाच चर्चा नको. तसा आपण कुणाचा विचार करत नाही, पण तुम्हाला काय प्रॉब्लेम नको. तुमचा नंबर मिळेल का? नाही राहू द्या. ज्या गावाला जायचं नाही त्या गावाचा रस्ता धराच कशाला. हो, पण कधी कधी चुकीची बस योग्य ठिकाणी पोहोचवते. बाय.